नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। गोकाक जवळ भीषण अपघात, बस दुचाकी धडकेत चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, एक जखमी, फरार चालकाचा शोध सुरू। बेळगाव बिम्स रुग्णालयात सर्व्हरचा फटका, रुग्णसेवा विस्कळीत, रुग्णांना तासनतास प्रतीक्षा, तातडीने समस्या सोडवण्याची मागणी। उद्यमबाग खानापूर रोडची दुरवस्था, जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण, तातडीच्या दुरुस्तीची जोरदार मागणी। आशा कार्यकर्त्यांचा अतिरिक्त कामांना विरोध, जात उत्पन्न प्रमाणपत्र वितरणाचा आदेश मागे घेण्याची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चातून सरकारचे लक्ष वेधले। बसरकोड मंदिरातील चोरीचा पर्दाफाश, 52 लाखांच्या चांदीच्या मूर्ती चोरी प्रकरणी गुजरातमधील तिघांना अटक, मुद्देबिहाळ पोलिसांची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त। खानापूर ते अनमोड मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, अशोका कंपनीकडून दुरुस्तीचे काम वेगाने सुरू, वाहन चालकांना मिळणार दिलासा। लक्ष्मी हेब्बाळकरांच्या मंत्रिपदासाठी मशाल आंदोलन, हिरेबागेवाडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा, मंत्रिपदाची मागणी करत दिला तीव्र आंदोलनाचा इशारा। तवंदी घाटात ट्रक कारची जोरदार धडक, कारचा चक्काचूर, दोघे प्रवासी बचावले, 6 पदरीकरणामुळे वाहन चालकांना सावधगिरीचे आवाहन। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गोकाक तालुक्यातील कोण्णूरजवळ भीषण अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे। बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। अपघातानंतर चालक फरार झाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। गोकाक तालुक्यातील कोण्णूरजवळ गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी दुपारी भीषण अपघात झाला। NWKRTC बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत 4 वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मूल गंभीर जखमी झाले आहे। हिडकलहून गोकाकडे येणारी बस आणि गोकाक फॉल्स परिसरातील पॉप्स शाळेकडून कोण्णूरच्या दिशेने जाणारी दुचाकी यांच्यात ही धडक झाली। या अपघातात सैफ मुल्ला, त्यांची 4 वर्षीय मुलगी सीजा आणि इम्तियाज वडगाव यांचा मृत्यू झाला। अपघातात जिहान कुडचीकर हे मूल गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर बस चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे। घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार बस चालकाचा शोध सुरू आहे। बेळगावच्या सरकारी बिम्स रुग्णालयात सर्व्हर समस्येमुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। ओपीडी चिठ्ठीपासून तपासण्यांपर्यंतच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने रुग्णांच्या रांगा वाढल्यात। बेळगावच्या सरकारी बिम्स रुग्णालयात गेल्या 4-5 दिवसांपासून सर्व्हर समस्येमुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे। हॉस्पिटल नेक्स्ट जेन सॉफ्टवेअर अपडेटनंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ओपीडी चिठ्ठीसाठी रुग्णांच्या लांब रांगा लागत आहेत। सीटी स्कॅन, रक्त तपासणी, एक्स-रे, इको यासह विविध तपासण्यांच्या प्रक्रियेसाठी 4 ते 5 तास प्रतीक्षा करावी लागत असून ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होतीये। तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सर्व्हरची समस्या तातडीने दूर करून आरोग्य सेवा सुरळीत करावी अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत असून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे। बेळगाव शहरातील खानापूर रोडवरील 3ऱ्या रेल्वे फाटकाजवळ रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत। हा खड्डा आता अपघातांचा सापळा ठरत असून अनेक दुचाकीस्वार किरकोळ तसेच गंभीर अपघातांना सामोरे गेले आहेत। बेळगाव शहरातील उद्यमबाग खानापूर रोड 3ऱ्या रेल्वे फाटकाजवळ रस्त्यावर पडलेला हा भला मोठा खड्डा वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरलाय। दिवसेंदिवस या खड्ड्याचा आकार वाढत असून दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना येथून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागतीये। विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसामुळे खड्ड्यात पाणी साचत असल्याने त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत। स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र अद्यापही दुरुस्तीचं कोणतंही ठोस काम सुरू झालेलं नाही। या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते।
त्यामुळे हा खड्डा आता अपघातांचा सापळा बनला असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरतीये. प्रशासनानं वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवेशी संबंधित नसलेल्या अतिरिक्त कामांच्या विरोधात आशा कार्यकर्ते आक्रमक झालेत. बेळगावात आशा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. अतिरिक्त कामांचा आरोग्य सेवांवर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. आरोग्य विभागाशी संबंध नसलेल्या कामांची जबाबदारी आशा कार्यकर्त्यांवर सोपवण्यात येत असल्याच्या निषेधात बेळगाव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी आंदोलन केले. कन्नड साहित्य भवन येथे बैठक घेतल्यानंतर आशा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देत जात व उत्पन्न प्रमाणपत्रांचे घरपोच वितरण करण्याचा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. अतिरिक्त कामासाठी सरकारकडून कोणतेही मानधन, प्रवास भत्ता किंवा सुविधा देण्यात येत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. अनेक आशा कार्यकर्त्यांकडे स्मार्टफोन नसल्याने आणि डिजिटल प्रणालीचे प्रशिक्षण नसल्याने अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे गर्भवती महिला, माता बालक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या नियमित आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी जातीय जनगणनेचे काम अतिरिक्त बांधणाशिवाय देण्यात आल्याने आशा कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. गेल्या 2 वर्षांपासून मानधन वाढ न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विजयपूर जिल्ह्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केलाय. चांदीच्या मूर्ती चोरी प्रकरणी गुजरातमधील 3 अटक करण्यात आली असून आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे चोरीचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ पोलिसांनी बसरकोड येथील श्री पवाड बसवेश्वर मंदिरातील 52 लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गुजरातमधील 3 अटक केली आहे. सुरेश कुमार सोनी, ब्रह्मार नेट आणि इंद्रजित नेट या आरोपींकडून मूर्तीचे तुकडे, 23 किलो वितळवलेली चांदी, रोख रक्कम, मोबाईल, कार आणि चोरीसाठी वापरलेली साधने असा एकूण 52,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बेळगाव विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करताना आरोपींनी मंदिराची पाहणी करून 5 जुलैच्या रात्री चोरी केल्याची कबुली दिली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर ते अनमोड मार्गावरील वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी असून या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर अशोका कंपनीकडून सुरुवात करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील तिनई घाट जवळील देवळी रेल्वे गेट आणि जळकट्टी परिसरात मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गाची केवळ तात्पुरती डागडुजी होत असल्याने समस्या कायम राहत होती. मात्र आता खानापूर ते अनमोड मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे नवीन कंत्राट अशोका कंपनीला देण्यात आलं असून कामाला वेग आला आहे. NHAIचे अधिकारी अजिंक्य नवले यांनी सांगितले की यापुढे दर्जेदार दुरुस्ती करण्यात येणार असून पावसाळ्यात वाहनधारकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय रामनगर मुख्य शिवाजी सर्कल ते गोवा बायपास आणि गुंजी गावातील रस्त्यांचे सिमेंटीकरण पावसाळ्यानंतर करण्यात येणार असून गुंजी बायपासही लवकरच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद देण्याच्या मागणीसाठी बेळगावात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. हिरेबागेवाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मशाल मोर्चा काढत शक्ती प्रदर्शन केलं. मंत्रिपदासाठीच्या या आंदोलनात महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद द्यावे या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी मशाल मोर्चा काढला. काँग्रेस नेते अडिवेश इटगी यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर चौकातून राष्ट्रीय महामार्गापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पक्ष संघटन आणि जनहिताच्या कामातील योगदान लक्षात घेता त्यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी अडिवेश इटगी यांनी केली. काँग्रेस हायकमांडने लवकर निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात सिद्धप्पा सिंगाडी, रघु पाटील, मनसूर अत्तार, अनिल कर्लिंगनवर, सिद्धप्पा चापगाव, अडिवेपा तोडगी, रवी गाणगी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेळगाव कोल्हापूर महामार्गावरील तवंदी घाटामध्ये ट्रक आणि कारची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं असलं तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे. तवंदी घाटामध्ये बुधवारी सायंकाळी ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणारे आंध्र प्रदेशातील दोघे प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जखमींना प्राथमिक उपचारासाठी निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील तपास सुरू केलाय. सध्या या महामार्गावर 6 पदरीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून आणि वाहतूक नियमांचं पालन करून सावधपणे वाहन चालवावे असे आवाहन करण्यात येत आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. तहसीलदार गल्लीतील कपिलेश्वर उड्डाणपुलाखाली महानगरपालिकेने केबल व पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी केलेल्या खोदकामानंतर रस्ता पूर्ववत न केल्याने मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळपासूनच या ठिकाणी 3 अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. अखेर नागरिकांची गैरसोय आणि अपघात टाळण्यासाठी अनिल बाद्रे, अभि जुवेकर, महादेव चौगुले, राजू खन्नूरकर, दिनेश जुवेकर, प्रमोद चौगुले, अमोल मुतकेकर, विशाल गेंजी, शंकर बिरजे, प्रवीण यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली. गणेशोत्सव तोंडावर असल्याने या परिसरातील सर्व रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी महानगरपालिकेकडे केली आहे. बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बेळगाव महानगरपालिकेने पोलीस विभागाला 343 नवीन बॅरिकेड्स उपलब्ध करून दिले आहेत. महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांच्या हस्ते हे बॅरिकेड्स पोलीस उपायुक्त NV बर्मणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. महापौरांनी सांगितले की वाढती वाहतूक आणि शहरीकरण लक्षात घेता हे बॅरिकेड्स वाहतूक नियंत्रण तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. उपमहापौरांनी सांगितले की बॅरिकेड्सवर स्वच्छ भारत अभियान आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती संदेश लावण्यात आले असून यामुळे रस्ते सुरक्षा व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होईल. पोलीस उपायुक्त NV बर्मणी यांनी महानगरपालिकेचे आभार मानत हे बॅरिकेड्स वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलने आणि गर्दी व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक, महानगरपालिका व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील तद्देवाडी गावात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे टमटम वाहनातून संशयास्पदरित्या नेण्यात येत असलेल्या 4 गायींची सुटका करण्यात आली असून झळकी पोलिसांनी वाहन जप्त करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मरगूर गावातून देवर निंबर्गीकडे रात्रीच्या वेळी 4 गायींची वाहतूक सुरू होती. संशय आल्याने ग्रामस्थांनी वाहन अडवून पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गायी आणि टमटम वाहन ताब्यात घेतले. गायींची वाहतूक कायदेशीर होती की बेकायदेशीर याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यावेळी राज्य शेतकरी दल हरित सेनेचे राज्य उपाध्यक्ष नागनाथ गौडा बिरादार यांनी गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही अशा घटना घडणे चिंताजनक असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सहकार व साखर मंत्री तसेच कारवार जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण सवदी गुरुवार दिनांक 6 ऑगस्टपासून 2 दिवसांच्या कारवार जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेट देऊन अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान कारवार येथील काळी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची प्रगती, दर्जा आणि काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दौऱ्यादरम्यान पालकमंत्री सवदी यांनी किनारपट्टी भागातील कारवार, अंकोला, कुमठा आणि भटकळ या तालुक्यांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तसेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील सरकारी वसतिगृहांना भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती भेट देण्याच्या उपक्रमांतर्गत बेळगावातील सदाशिवनगर येथील पोस्ट मॅट्रिक मुलींच्या वसतिगृहासह शहरातील 4 सरकारी वसतिगृहांमध्ये बुद्ध मूर्तींचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी दलित नेते सुरेश तलवार, मल्लेश चौगुले, यशवंत सम्राट, यमनापा गडीनाईक, किरण चावले, सुधीर चौगुले, सिद्धराय चौगुले, प्रकाश चिन्नन्नावर, समाज कल्याण विभागाचे बसवराज चिन्नन्नावर तसेच वॉर्डन नीलावंती भजंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भगवान गौतम बुद्धांच्या समता, शांतता आणि मानवतेच्या विचारांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेली विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून 41,07,000 मतदारांपैकी 35,88,000 मतदारांनी अर्ज सादर केले आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की आतापर्यंत 88% अर्ज प्राप्त झाले असून पडताळणी दरम्यान 5,13,000 मतदार गैरहजर, स्थलांतरित किंवा मृत आढळले आहेत. या मतदारांची यादी राजकीय पक्षांना देण्यात आली असून हरकती व आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रलंबित 4,455 अर्जांच्या डिजिटलायझेशनचे काम सुरू असून SIR प्रक्रिया पारदर्शक व अचूक पद्धतीने पूर्ण करून हरकतींचा विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. बेळगावचे भाजप नेते धनंजय जाधव मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात हा पावसाळी सहलीचा उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आला. या उपक्रमात बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि महानगरातील सुमारे 250 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. उपक्रमाची सुरुवात चंदगड तालुक्यातील पाटणे येथील श्री छत्रपती शहाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वसंतकुमार कृष्णा कुंभार यांनी धनंजय जाधव यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सुमारे 200 विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सहभागी कार्यकर्त्यांनी परिसरातील धबधब्याला भेट देत पावसाळी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमादरम्यान सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत धबधबा परिसरात स्वच्छता अभियानही राबवण्यात आले. निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. भाजपच्या वतीने 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील विविध भागात तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरंगा ध्वजाविषयी अभिमान आणि आदराची भावना निर्माण केली जाणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य लिंगराज पाटील यांनी दिली. भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील व माजी आमदार महांतेश दोडगौडर यांनी या तिरंगा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रभारी माजी आमदार संजय पाटील, डॉक्टर विश्वनाथ पाटील, अरविंद पाटील, ओबीसी मोर्चा कार्यकारिणीचे सदस्य लक्ष्मण तापसी, जिल्हा प्रधान सचिव मल्लिकार्जुन, संदीप देशपांडे, धनश्री देसाई, डॉक्टर सोनाली सरनोबत, प्रमोद कोचेरी, महेश मोहिते, मनोज पाटील, प्रमोद पाटील यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. खानापूर तालुका सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी नगरपंचायत, हेस्कॉम आणि पोलीस विभागाच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागते. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंगल विंडो प्रणाली तातडीने लागू करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार दुंडप्पा कोमार यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीत जाऊन मुख्याधिकारी संतोष कुरपेटे यांच्या अनुपस्थितीत महसूल अधिकारी गंगाधर कांबळे यांना निवेदन दिले. यावेळी अधिकारी प्रेमानंद नाईक उपस्थित होते. गणेशोत्सव मिरवणूक आणि भाविकांच्या सोयीसाठी शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच शहरात स्वच्छता राखावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी कार्याध्यक्ष रवी काटगी, प्रकाश देशपांडे, माजी नगरसेवक नारायण ओगले, अनंत सडेकर, राहुल सावंत, सनी मायकर, संदीप शेंगळे, महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील सर्व नूतन मंत्र्यांनी आपापल्या अखत्यारीतील जिल्ह्यांना भेट देऊन अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून महसूल मंत्र्यांना तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ, कावेरी विभागातील पाणी समस्या आणि राज्यासमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यात आली. पावसामुळे सध्या काही प्रमाणात परिस्थिती सुधारली असली तरी दुष्काळाचे सावट कायम असून शिमोगा व तीर्थहळ्ळी परिसरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवून भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कावेरी पाणी प्रश्नावर बोलताना तामिळनाडूसाठी 3.50 क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश असताना राज्याकडून 30,000 क्युसेक पाणी सोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील 7,52,000 हेक्टर क्षेत्रापैकी 7,16,000 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली असून आतापर्यंत 95% क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. कृषी खात्याच्या सहसंचालक कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय देखरेख समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पावसाळी हंगामासाठी मागणी केलेल्या 37,543 क्विंटल बियाणांपैकी 37,267 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला असून आतापर्यंत 31,669 क्विंटल बियाणांचे वितरण झाले आहे. सध्या 5,598 क्विंटल बियाणांचा साठा उपलब्ध असून कोणतीही कमतरता नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन राहुल शिंदे यांनी केले. विधान परिषदेचे विद्यमान सभापती बसवराज होरट्टी यांना पदाचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषदेच्या नव्या सभापतींची निवड होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडने सोमवारी नूतन मंत्र्यांच्या यादीसोबतच विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभाध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री शिवकुमार यांनी होरट्टी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सभापतीपदाचा राजीनामा देण्याची विनंती केली. भाजप जनता दल युती सरकारच्या काळात बसवराज होरट्टी यांची विधान परिषद सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2023च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आली असली तरी त्यावेळी विधान परिषदेत काँग्रेसकडे बहुमत नव्हते. त्यामुळे सभापती पदात बदल करण्यात आला नव्हता. मात्र अलीकडे झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना यश मिळाल्याने सभागृहातील पक्षांचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आपल्या पक्षातील नेत्याची सभापतीपदी नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान राजीनाम्याच्या मागणीवर सभापती बसवराज होरट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी या घडामोडीबाबत परखड प्रतिक्रिया दिली असून सभापती पदाच्या कार्यपद्धती आणि परंपरांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एंजल एज्युकेशन अँड रूरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने मंगळागौरी व सोलो फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी जयशंकर भवन, धारवाड रोड, बेळगाव येथे होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 8971098872 किंवा 9148342286 आणि 8310003753 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निपाणी आठवडी बाजारात सध्या भाजीपाल्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले असून महिला व नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गुरुवारी बाजारात कोथिंबीर 10 रुपये पेंडी, मेथी 30 रुपये जोडी, शेपू व पालक 10 रुपये जोडी, वांगी 70 ते 80 रुपये किलो, दोडका 60 ते 70 रुपये किलो, भेंडी 70 ते 80 रुपये किलो, फ्लॉवर 15 ते 20 रुपये, गवार 80 रुपये किलो, बटाटे 40 रुपये किलो, कांदे 30 ते 40 रुपये किलो आणि ढोबळी मिरची 50 ते 60 रुपये किलो असे दर होते. भाजीपाल्यांचे दर नियंत्रणात असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असून बाजारातील खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंदगड तालुक्यातील मळवीवाडी येथील गट क्रमांक 230 मधील वर्ग 2 प्रकारातील 12 एकर सरकारी हक्कातील जमीन अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कथित बनावट आदेशाच्या आधारे कसणारे शेतकरी विलास पाटील व त्यांच्या 3 भावांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर ही जमीन विक्री करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सरकारी हक्कातील जमीन खरेदी विक्रीस बंदी असतानाही संबंधित जमीन प्रथम 4 व्यक्तींच्या नावे करण्यात आली आणि त्यानंतर तिची नोंदणीकृत विक्री आदर्श अमित पाटील यांना 29 लाख रुपयांना करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बसवंत बडसकर यांनी माहितीच्या अधिकारातून अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाची प्रत मागवली असता गट क्रमांक 230 संदर्भातील आदेश उपलब्ध नसल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले. याबाबत बसवंत केदारी पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार आणि आमदार यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.